कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही नाही, ही सगळी फक्त कारण आहेत। आता त्याच वेळेला सगळं जर सांभाळून केलं असतं ना मी, तर आपले कितीतरी पैसे वाचले असते। त्या जमिनीच्या केसमध्ये किती प्रॉब्लेम झाले होते, आणि त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही त्रास होऊ नये आणि पर्यायाने माझ्या मुलाला बनीला काही त्रास होऊ नये म्हणून माझी परिस्थिती नसताना सुद्धा कुठून कुठून कर्ज काढून मी पैसे जमवले होते आणि आणून दिले होते। त्या कर्जाचे हप्ते मी अजूनही फेडतोय, पण ते ठीक आहे। पैसे महत्वाचे नाहीयेत माझ्यासाठी। त्या प्रसंगात माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलाला काही त्रास झाला नाही ना, हे महत्वाचं होतं। आता माझी तुमच्याकडून फक्त एकच मागणी, प्लीज बाबा, तुमच्या या मुलाला, तुमच्या भावाला वर्क करू नका। मी खरंच सांगतोय, तुमच्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणीच नाहीये। आई, जमलं तर या चौथ्या मुलाला माफ कर प्लीज। माझ्यामुळे इतक्या चांगल्या माणसांवर ही वेळ आली आज। माझ्यामुळे तुम्हा सर्वांना इतका त्रास झालाय, पण आता यापुढे माझ्यामुळे मला माझ्या या कुटुंबाला अजून त्रासही द्यायचा नाही। फक्त एक विनंती करतो मी तुमच्याकडे, आयुष्यात कधीही जमलं तर ऍटलीस्ट मनातून तरी मला माफ करा प्लीज। येतो मी। थांब लकी। माझे माणसांची पारख कधी चुकत नाही। वसुंधरा लग्न होऊन आमच्या घरी आली खरी, पण मला ती कधीच आवडली नाही। तुझ्या बाबतीत मात्र पहिल्या क्षणापासून खात्री होती। माझा चौथा मुलगा आहेस तू। तू इथून कुठेही जाणार नाहीस। आता जाणार वसुंधरा घराबाहेर कायमची।
अजून किती वेळ वाट बघायची आहे? एव्हा ना भाऊजी यायला हवे होते ना. ते बनीला विचारा माझ्या आकाशला कुठे ठेवून आलाय ते. लकी ऐक ना, वसुंधरा आकाशला काही करणार नाही ना, त्याच्या मागे मागेच गेली. अरे उगाच काहीतरी बोललो बस, काही करणार नाही ती. बरोबर आहे. एवढं सगळं घडलं तरी तुम्ही त्या नालायक बाईची बाजू घ्या. मी कुणाची बाजू घेत नाही, कळलं ना. यावेळेला फक्त आकाशचा विचार करतोय. तू जरा प्लीज शांत राहशील. भास्कर, आकाशला फोन लागला? बाबा आकाशचा फोन लागत नाहीये. सोड, एक काम कर, वसुंधराला फोन कर. तिला कशाला? आई प्लीज शांत हो ना जरा. आकाश आता कुठे हे कळणं जास्त महत्वाचं ना आता. खरंय. कळलं? त्याच्यासाठी करायला सांगू फोन. ठीक, काय पाहिजे ते करा तुम्ही. तसंही मी बोलून काही उपयोग नाही. बाबा वसुंधराचा फोन स्विच ऑफ येतोय. बंद आहे? जाऊ देत आता, आपणच शोधूया आकाशला. चला. आई आई मी काय म्हणते, आपल्याला आकाशला त्याच्या फोनचं लोकेशन शोधता येईल का? म्हणजे त्याने नेलेले पैसे पण सापडतील. आय मीन आकाशला तर सापडेल. हा आकाशचा असेल. आकाशचा असेल. नाही, अननोन नंबर आहे. हॅलो, हा बोलतोय. काय? कुठे? कधी? पोचतो आम्ही, पोचतो लगेच पोचतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.